घ्या आत खाली. राहिलेच नाही महाराज तर काय घेतं, इकडे विठोबा आणि इकडे रखमाई घातली. असेच केले बाबा सगळ्यांनी, बरोबर आहे की नाही. हात सुद्धा वर घेऊ वाटत नाही आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. ऐका, आज 1-2 मिनिटं घेतो बरं का. 2च मिनिटात आपली सेवा संपणार आहे. त्यानंतर लगेच महाप्रसाद आहे. 2च मिनिटं घेतो. ऐका, आपल्या जीवनामध्ये महाराज आल्याच्या नंतर 2 व्यक्तीची सेवा करा. ऐका, झालं कीर्तन, 2 व्यक्तीची सेवा केला. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्याविषयी फक्त 2 मिनिटं आणि 2च वाक्यात बोलतो. ऐका, पैशाने तुम्हाला सगळं भेटल. ऐका गाड्या, ऐका ऐका दादा, ऐका, पैशाने तुम्हाला सगळं भेटल. पैसों से तुमको सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ बाप कभी नहीं मिलती. या ठिकाणी पैशाने तुम्हाला झोप ऐका, पैशाने तुम्हाला बिस्तर विकत घेतल्या जाईल पण झोप विकत घेतले जाणार नाही. पैशाने तुम्हाला खाणं विकत घेतल्या जाईल पण भूक विकत घेतल्या जाणार नाही. बरोबर आहे का नाही. पैशाने तुम्हाला सर्व गोष्टी भेटल पण माय आणि बाप भेटणार नाही. ऐका ऐका, पैशाने सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे हो या ठिकाणी. सगळे जर पैसे दिले तर सगळ्या गोष्टी भेटल पण माय आणि बाप या जगातल्या अशा एवढ्या अनमोल 2 वस्ती आहे. एवढ्या 2 गोष्टी एवढ्या अनमोल आहे, माय आणि बाप. ज्याच्या जीवनामधली माय आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याला एकदा जाऊन विचारा, त्याला विचारा आईची आणि बापाची काय किंमत असते. बरोबर आहे की नाही माऊली. आज या ठिकाणी टेंभुर्कर परिवार आपल्या आईचा आणि आपल्या वडिलाचा एवढा सोहळा थाटामाटात करतात. याची किंमत त्यांना विचारा एकदा. आई काय असते, आई काय असते आणि बाप काय असते. अरे आपल्याला माया लावणारी, आपले सर्व गुन्हे त्या ठिकाणी माफ करणार, या जगामध्ये सर्वात जास्त मोठं न्यायालय जर आई आणि बाप हे 2 न्यायालय हे एकत्रच एक मोठं न्यायालय, उच्च न्यायालय असं आहे. त्या ठिकाणी आपल्या जीवनातले सर्व गुन्हे त्या ठिकाणी माफ होतात. आई आणि बाप या ठिकाणी आपले सर्व गुन्हे माफ होतात. आई आणि बाप या ठिकाणी ऐका ना, ऐका ऐका गड्या, जर आपल्या घराच्या चौकटीमध्ये आपला लंगडा लुळा आंधळा पांगळा बहिरा कसाही येडा असू द्या भोळा असू द्या, जर बाप जर आपल्या चौकटीत घराच्या बसेला असेल ना तर एकाही पाप्याची नजर नाही आपल्या घराकडे वाईट नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही महाराज. का तर आपल्या चौकटीमध्ये आपला बाप त्या ठिकाणी खंबीरपणे बसलेला असतो. ही बापाची किंमत आहे. एकदा का माणसाच्या जीवनाच्या मधून आपल्या डोक्यावरचा बापाचा हात आणि आपल्यावर असलेली आईची माया जर निघून गेली ना तर ह्या 2 गोष्टी भेटत नाही. ऐका, तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी पैशानं भेटल तशा भेटल पण माय आणि बाप जीवनाचे अनमोल रत्न आहे. बरोबर आहे की नाही. ऐका, अरे माय आणि बाप इतके अनमोल आहे, इतके अनमोल आहे. ऐका 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 गड्या, जर आपली माय असते ना, एकदा एक मुलगी, उन्हाळ्याचे कडक दिवस होते दादा, उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस होते आणि त्या कडक दिवसामध्ये एक मुलगी आपल्या माहेराला जात होती. कोणी कोणाचं नसतं बरं का. ऐका, भाऊ भावाचा नाही, बहीण बहिणीची नाही, कोणीच नाही. फक्त जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंतच या जगामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहे. आई वडील गेल्याच्या नंतर कोणी कोणाचं होत नाही. सख्खा भाऊ सख्ख्या भावाला कधी बोलत नाही. अरे ईदभर बांधावरून ईदभर जागेवरून सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड्या टाकायला भेट नाही. ऐका, या जगामध्ये एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे सध्या आणि कलियुग तर इतकं भयान झालेलं आहे. आता ऐका, जर मायबाप असेल, 2 लेकरं जर एखाद्या मायबापाला असेल, 2 मुलं, आणि ते 2 मुलं जर असं वाटत असेल त्या 2 मुलाला आपले आईबाप 4-5 वर्षे शिल्लक जगावे तर फक्त ऐका, त्या 2 भावंडाला माझी हात जोडून विनंती आहे गडे, ऐका, तुम्ही फक्त भांडू नका, तुम्ही एका जीवाचे राहा. त्या आई वडिलाला खरं जर औषध आणि गोळ्या काय असेल तर आपले 2 मुलं एकत्र राहण्याचं खरं औषध त्या आई वडिलाला आहे. बरोबर आहे का नाही. ती मुलगी आपल्या घराला जात होती, आपल्या आईला भेटायला जात होती. जात असताना त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी ऐका, ती मुलगी त्या ठिकाणी आपल्या माहेराला जात होती आणि माहेराला जात असताना त्या आईकडे जात होती. उन्हाळ्याचे कडक दिवस होते, मुलीची एवढी गरिबी होती दादा. ऐका ना, त्या मुलीच्या घरी जर चटणी जर ठेचा जर खायचं म्हटलं त्याच्यावर तेल घ्यायला सुद्धा ऐपत नव्हती. एवढी गरीब घराण्यात मुलगी दिलेली होती. तिचा नवरा
एवढा दारू प्यायचा, एवढा व्यसन करायचा, रोज तिला मारायचा, पण आपले मुलं बाळ आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला या ठिकाणी दिलंय, काहीतरी आपलं नशीबच फुटका असावं. नशीब फुटका आहे, आपल्या नशिबाला दोष द्यावा. म्हणून ती आई बापाला फोन आला की बाबा, आई मी चांगली आहे, थोडा सनईचा आवाज कमी कर थोडा. त्या ठिकाणी ती मुलगी सर्व गोष्टी आई बापाला कधी सांगत नव्हती दादा. का तर आपली आई आणि आपले बाप आपल्यासाठी खूप जीव तोडतात हो. मग ती मुलगी एक दिवस माहेराला निघाली. 2 भाऊ होते. 2 किती भाऊ होते? 2 भाऊ होते. ऐका, मी आईचं आणि बापाचं प्रेम सांगतो, याच्यानंतर प्रेम भेटणार नाही कधी. या जगाच्या पाठीवर कधीच मुलाचा आणि मुलीचा चेहरा न पाहता तो कसा आहे किंवा मुलगी कशी आहे, लंगडी आहे, पांगडी आहे, आंधळी आहे, बहिरी आहे, येडी आहे, कशी आहे, हे कधीच न पाहता त्या जीवावर प्रेम करणारी या जगामध्ये एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे कोण आहे? आपली आई आहे. 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये, आपल्या उदरामध्ये त्या मुलाला सांभाळण्याला, त्या मुलीला सांभाळण्याला ती मुलगी, ती माता माऊली त्या ठिकाणी एवढे कष्ट सहन करते ना दादा. अरे जर डॉक्टर जर म्हणले या लेकराला जर वाचवायचं तर तुमचं सिजर करावं लागेल, म्हणजे पोट चिरावं लागेल, तुमचं अंग चिरावं लागेल, त्या ठिकाणी ते कापावं लागेल, तर ते मुलगा वाचन. अरे तो बाप म्हणतो महाराज, ऐका, त्या मुलाचा बाप म्हणतो, त्या बापाला सुद्धा ते पात्र रंगवावं लागतं. तो मुलाचा बाप म्हणतो महाराज, त्या डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब मुलाची आई वाचू द्या, मग लेकरू गेलं तर दुसरं होईल, पण आई गेली नाही पाहिजे. ते बापा शब्द, पण आईचे शब्द ऐका. डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. हे शब्द कोणाचे आहे? आईचे शब्द आहे. त्या ठिकाणी ती आई एवढा त्रास सहन करते, तरी सुद्धा ते मुलं त्या आई बापाला सांभाळत नाही. किती शोकांतिक आहे आपल्या हिंदू धर्माची. नाही, प्रत्येक क्षेत्रात या ठिकाणी इतके काही लोक इतके, मी आता खालच्या भाषेला जाऊन बोलतो, इतके गलिच्छ झालेले आहे महाराज, की त्यांना आपली आई आणि वडील जड होता तो सांभाळण्यासाठी. अरे त्यांनी एवढं तुमच्यासाठी कमवून ठेवलंय आणि त्यांच्या इष्टतेवर तुम्ही मजा मारता आणि त्यांना 2 टायमाचं अन्न सुद्धा तुम्ही देत नाही. किती त्या ठिकाणी कठीण परिस्थिती आहे ना. मग ती आई, ती मुलगी ऐका, आपल्या आईला भेटायला जाते. खेडेगावात तिची आई राहते. खेडेगावात तुम्हाला माहिती आहे किती ऊन तापतं, आणि चैत्र महिन्याचा दिवस आहे, चैत्र महिना आहे, आणि चैत्र महिन्यामध्ये प्रत्येकाला माहिती आहे येशीच्या घरामध्ये सुद्धा माणसाला घाम येतो. बरोबर आहे की नाही सर? मग ती मुलगी रस्त्यानं जात असताना तिच्या पायात घालायला चप्पल सुद्धा नव्हती हो. फाटकीत फुटकी साडी अंगावर होती. आपल्या मुलांना सांगितलं, बाळांनो एक रात्रभर कशी तरी काढा, मी आईला भेटून येते. का? माझ्याजवळ फक्त 10च रुपये आहे. या 10 रुपयात जाणं आणि येणं झालं पाहिजे. तुम्हाला जर संग नेलं तर बसवाल्याला तिकीट द्यायला सुद्धा पैसे नाही रे. आजच्या दिवस तुम्ही घरी थांबा, मी उद्या सकाळी लवकर परत सकाळच्याच गाडीने येते. आणि ती माय सुद्धा आपल्या मुलीची त्या ठिकाणी एवढी वाट बघत असते, एवढी वाट बघत असते, कधी माझी चिमणी येते, कधी माझी मुलगी येते, कधी मला एकदा त्या ठिकाणी येऊन भेट देते, माझी चिमुकली, माझी ताई. मग ती मुलगी अशी फाट्यावर येते आणि त्या फाट्यापासून गाव आत 5 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? 5 किलोमीटर गाव आतमध्ये आहे. गावात गाडी जात नव्हती. डांबरचा रस्ता आहे. एवढा तपलेला होता, एवढा तपलेला होता. ती मुलगी त्या रस्त्यावरून जात होती. 2 भाऊ होते. दोन्ही भावाच्या सुद्धा घरी गाड्या होत्या. निरोप धाडून सुद्धा एक सुद्धा भाऊ त्या बहिणीला आणायला गेला नाही. ती मुलगी त्या ठिकाणी चालत 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 त्या रस्त्याने गेली, आणि गेल्याच्या नंतर पायाला महाराज एवढाले फोड आले हो, फोड आले त्या मुलीच्या. पण ऐका, ती मुलगी गेली, दरवाजात उभे राहिली, आणि त्या आईला त्या 2 भावाच्या घराच्या मध्ये जी जागा होती उरलेली, त्या जागेमध्ये 2-4 फुटके तुटके पत्रे टाकून दिले, आणि त्या आईला त्या 2 भावांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ती आई त्या तुटक्या मुटक्या घरामध्ये आपलं जीवन जगत होते. त्या मुलीला बघताच
ती आई तिला उठता येत नव्हतं. पण ऐका, मुलगी दिसल्याच्या नंतर आई एका ठिकाणी बसू शकत नाही. ताड दिवशी आई उठली आणि लटपट लटपट करत त्या दरवाजापर्यंत गेली आणि सांगितलं, आके थांब मर का, आके थांब मर का. ती आई त्या दरवाजापर्यंत गेली. दरवाजापर्यंत गेल्याच्या नंतर त्या आईनं त्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवला. पहिले तिचे 2 मुके घेतलेत. आई आहे. त्या आई एवढं प्रेम त्या जगात कोणी करत नाही. शिळा एक कुटका पडलेला होता. तो शिळा कुटका घेतला, त्या मुलीवरून उतारला आणि फेकून दिला आणि मग त्या मुलीला घरात घेतलं. घरात घेतल्याच्या नंतर ऐका, घरात घेतलं. दोघी मायलेकी बोलू लागल्या, आई आई तू कशी आहेस? मी चांगली आहे बाळा, तू कशी आहेस? आई कितीही दुःखी असली काही असली तर आई त्या मुलीला कधी सांगत नाही तुझा भाऊ मला जेवण देत नाही किंवा तुझी भाऊजही मला जेवण देत नाही. बरोबर आहे का नाही? ती आई कधीच सांगणार नाही. का? अरे माझी मुलगी त्या ठिकाणी चांगली राहिली पाहिजे, माझ्या मुलीचा चांगला संसार झाला पाहिजे, म्हणून आपलं दुःख आई लपून ठेवत असते. तुम्ही कधीतरी एखाद्या बरीनं आपल्या बापाला फोन करा, विचारा, बाबा कसं आहे हो तुमचं? बरं आहे बेटा, बरं आहे. तुझं कसं आहे? बाबा मला थोडं त्या दिवशी सर्दी झाली हो. बाप काय म्हणतो ऐका, बाळा लगेच दवाखान्यात जाय, इंजेक्शन घे, गोळ्या घे, डॉक्टर काय सांगतात नीट ऐक. काय सांगतात बाप? लगेच दवाखान्यात जाय, इंजेक्शन घे, गोळ्या घे, डॉक्टरचा नीट सल्ला घे. एकदा नाही दोनदा जाय, दोनदा नाही चारदा जाय. पैसे नसेल तर मी गावाकडून पाठवून देतो, हा बाप सांगतो. नंतर नाही कोणी सांगत. पण मुलगा असा कधीच म्हणणार नाही, बाबा तुमचं दुखत आहे, तुम्ही त्या ठिकाणी दवाखान्यात जा, मी पैसे पाठवतो. नाही म्हणणार दादा. त्या आईची आणि त्या मुलीची त्या ठिकाणी गप्पा चालू होत्या. एवढ्या गप्पा त्या ठिकाणी बोलले, एवढे बोलले ऐका. आणि रात्र झाली. एका सुद्धा भावानं किंवा एका सुद्धा भाऊजाईनं विचारलं नाही, आई तू कधी आली? नाही विचारलं. भाऊजाईनं सुद्धा विचारलं नाही, ताई तुम्ही कधी आल्या? नाही विचारलं. खूप त्या ठिकाणी कठीण प्रसंग आहे बरं का. ऐका हा, त्या ठिकाणी मी तर असं सांगेन गाड्या, ज्या भावाला बहीण आहे, ऐका, ज्या भावाला बहीण आहे तो भाऊ या ठिकाणी जगातला खरा श्रीमंत माणूस आहे. माऊली ज्ञानोबारायाला बहीण होती मुक्ताबाई. आई वडील गेल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायाने एवढा त्या मुक्ताईचा सांभाळ केला, एवढा सांभाळ केला, एका फुलासारखं त्या मुक्ताईला सांभाळलं. तशी ही तुमची मुक्ताईच आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी भाऊ वाट बघत असतो, अरे मला जर बहीण असती तर लवकर आली असती, मला राखी बांधली असती. बरोबर आहे की नाही? दीपावलीच्या दिवशी माझ्या बहिणीनं अगोदर मला ओवळलं असतं. चुलत असू द्या, सावत्र कुठलीही असू द्या, नंतर ती अगोदर तिच्या भावाला ओवळेल, नंतर आपल्याकडे येईल. पण सख्खी बहीण, ती सख्खी बहीण रक्ताची बहीण असते ना गाड्या. अरे काय लागतं त्या बहिणीला जीवनामध्ये? फक्त एकदा ऐका, एक साडी दीपावलीला लागते. त्याच्यानंतर काय लागतो? 2 मिनिटं ऐका, जास्त टाइम नका देऊ बहिणीला. फक्त एक 5 मिनिटं फोन करा आणि बोला, ताई कसं आहे तुझं? मुलं बाळ चांगली आहे का? तब्येत चांगली आहे का? जेवली का? आणि फोन कट करा. त्या ताईला वाटतं अरे माझा भाऊ अजून माझ्यासाठी खूप कष्ट करीत आहे, माझा भाऊ माझ्यासाठी अजून या ठिकाणी एवढा आपल्या पाठीराखा आहे. आणि भाऊ हा पाठीराखा बहिणीचा असतो बरं का, बहिणीचा असतो. बाप गेल्याच्या नंतर त्या घराचा सर्व भार त्या भावावर असतो. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक भावाला माझी विनंती असेल हात जोडून की आपल्या बहिणीला कधी अंतर देऊ नका. जर तुम्हाला खरी बहिणीची ताकद जर कळावीची असेल तर त्या बहिणीला काहीच देऊ नका. आजपासून फक्त एक नियम करा, त्या बहिणीला फक्त एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एक फोन करा, ताई बरं आहे का ग? ताई तू जेवली का? लेकरं बळी आहे का? ताई एक दिवस भेटायला बस आणि फोन कट करा. तुम्हाला जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. ही बहिणीची ताकद आहे, ही आईची ताकद आहे, बापाची ताकद आहे, एका भावाची ताकद आहे. ऐका, ती मुलगी दुसऱ्या दिवशी आपल्या घराकडे परत निघाली. एक सुद्धा भाऊ म्हटला नाही दादा, एक सुद्धा, ताई मी तुला फाट्यापर्यंत सोडतो. एवढी घरी इस्टेट असून काय फायद्याची हो तुमची? 2 गाड्या आहे, 4 गाड्या आहे, काय फायद्याचं आहे? तुम्ही जर आपल्या एका बहिणीला, म्हणून ती बहीण काय म्हणते ऐका, काय म्हणते ती बहीण?
ती बहीण त्या भावाला आणि त्या सर्व नातेवाईकाला त्या ठिकाणी बोलत असते, सांगते मी तुमच्या घरची पाहुणी नाही, फक्त 2 मिनिटं येणार, मी एक पाखरासारखी आहे, एक चिमणीसारखी आहे. एक चिमणी आपल्या दारामध्ये उतरते, 2 मिनिटं दाणे टिपते आणि लगेच उडून जाते. बरोबर आहे की नाही? ती बहीण त्या भावाला सांगते मी इथं राहण्यासाठी नाही आलेले, मी त्या ठिकाणी लगेच माझ्या घराला जाण्यासाठी आलेले. म्हणून ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आई आणि